हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. सर्वजण कोरोनापासून स्वतःला दूर ठेवत असाल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आपण आजच्या सेशनला परत एकदा सुरुवात करूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेल सायकल अँड डिव्हिजन या टॉपिकचं मेओसिस हा पॉईंट सुरू केला. मी मेओसिसचं कंप्लीट बॅकग्राऊंड तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यातलं प्रत्येक बारकावे हे तुम्हाला आधीच क्लिअर केलेले आहेत. आता मेओसिस ॲक्च्युली होतं कसं हे तुम्हाला कळायला हरकत नाही आहे किंवा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने प्रत्येक स्टेप समजून घ्या म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. नीटमध्ये एकेका स्टेपवरती प्रश्न असतात. समजते तुम्हाला? मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगेल की कोणत्या पॉईंटवरती प्रश्न असतं आणि कशा पद्धतीचा प्रश्न असतो. तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके, meiosis as like mitosis, the meiosis also divided into two important steps. One is karyokinesis and second one is a cytokinesis. Okay, but we already cleared that the meiosis having two phases. The first phase is a M1 and second one is a M2. Is it clear? आठवत असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने. मग मेओसिसची पहिली जी स्टेप आहे, द फर्स्ट स्टेप ऑफ द मेओसिस, व्हॉट इज दॅट? दॅट इज मेओसिस 1. थोडंसं रिमाइंड करा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही रिमाइंड करा. ठीक आहे, उत्तर तुमच्या मनामध्ये तयार करा. मी जे बोलेल बरोबर ते आहे की नाही मग तुम्ही सांगा. मग मेओसिस 1, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, काय म्हणतात त्याला दुसरं नाव? तुम्ही स्वतः रिमाइंड करा. बरोबरच असेल. दॅट इज ॲन रिडक्शनल डिव्हिजन. दॅट इज ॲन रिडक्शनल डिव्हिजन. क्लिअर? बरोबर आलं असेल. जर मागचं व्हिडिओ चांगल्या पद्धतीने पाहिलं असेल आणि त्याचे नोट्स जर चांगले काढलेले असतील तर तुम्हाला याचं उत्तर बरोबर रिमाइंड झालेलं असेल. इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शनल डिव्हिजन. मी लगेच मेओसिस सेकंड सुरू करणार नाही, पण दुसरं जो आहे द सेकंड टाईप इज द सेकंड फेज इज अ मेओसिस सेकंड. मेओसिस सेकंड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, करा रिमाइंड. मनामध्ये उत्तर तयार झालेलं असेल. बरोबर आहे का पहा. मेओसिस सेकंड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन विच इज सेम ॲज मायटोसिस. ओके, कसं सेम ॲज मायटोसिस आहे ते इथे पाहिजे. एका मुलाचा प्रश्न, एका मुलानं, मला असं वाटतं की ठोंबरे असेल, ज्यानं मला प्रश्न पाठवलं होतं की सर मेओसिस सेकंड आणि मायटोसिस हे दोन्ही सेम एकदम सिमिलर आहे का? ॲक्च्युली सिमिलॅरिटी ही त्यांच्या प्रोडक्शनमध्ये असते, बट ॲक्च्युअल त्यांची जे फेजेस चालतात किंवा त्यांची प्रोसेस जी रन होणार आहे त्या प्रोसेसमध्ये सिमिलॅरिटी नाही, काही प्रमाणामध्ये डिफरन्स आहे. हे पाहत असताना म्हणजे चालू याच्यामध्ये मी तुम्हाला ते क्लिअर करेल. ओके, आता आपण इथे जाऊया. मग मेओसिस फर्स्ट इज अ रिडक्शनल डिव्हिजन. व्हॉट इज ॲक्च्युअली द रिडक्शनल? मग फॉर द पर्पज ऑफ रिडक्शन देर शुड बी इन द न्यूक्लियस कन्सिस्ट डिप्लॉइड लेवल ऑफ क्रोमोझोम्स. समजते तुम्हाला? म्हणजे जर मेओसिस करायचं असेल तर इट इज अ रिडक्शनल डिव्हिजन आहे. रिडक्शन असल्या कारणानं त्याचा न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लियस हे डिप्लॉइडच असावं, म्हणजे त्याचे क्रोमोझोमल लेवल ही डिप्लॉइडची असावी. रिडक्शन नंतर तो हॅप्लॉइड होणार आहे आणि हॅप्लॉइडची फर्दर रिडक्शन होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की शुड बी गरजेचं आहे, डिप्लॉइडच असावं. मग इथं काय होईल पहा. समजा मेओसिस 1 आहे तर मेओसिस 1 मध्ये होईल काय? देर इज अन डिप्लॉइड सेल. डिप्लॉइड सेलपासून काय होईल? N+N हे 2 हॅप्लॉइड सेल तयार होतील. कशामध्ये? रिडक्शनमध्ये. सेकंड जेव्हा इक्वेशनल डिव्हिजन होईल तेव्हा ह्या 2चे 4 होतील. पण इथे जे आहेत या प्रकारचं इक्वेशन असेल, या प्रकारचं. मग 2N इट इज अ डिप्लॉइड कंडिशन. मग डिप्लॉइड हे बॉडी सेल आहे. डिप्लॉइड हा बॉडी सेल आहे. बॉडी सेल जरी असेल तरी मी तुम्हाला आधी पण क्लिअर केलेलं आहे की मेओसिस इज युजफुल फॉर द गॅमेटोजेनेसिस, म्हणजे गॅमेट फॉर्मेशन त्यामध्ये होतं. बरोबर? मग जर गॅमेट फॉर्मेशन जर होत असेल तर गॅमेट इज अ रिप्रोडक्टिव्ह सेल. करेक्ट? It means that
दी गॅमेटोजेनेसिस ऑकर्स इन द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. जरी बॉडीचा पार्ट असेल तरी सुद्धा गॅमेटोजेनेसिस कशामध्ये होणार आहे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये होणार आहे. समजते तुम्हाला? मग आता इथं डिप्लॉइड सेल आहे, इट इज फ्रॉम द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्रॉम दॅट द हॅप्लॉइड सेल विल बी फॉर्म विच आर दी गॅमेट्स. हे दोन्ही पण गॅमेट्स असतील. मग हा गॅमेट 1, ओके, अँड सेकंड वन इज गॅमेट सेकंड. बोथ आर हॅप्लॉइड. हे दोन्ही पण काय असतील? हॅप्लॉइड असतील. आणि हा काय होता? डिप्लॉइड होता. ठीक आहे. मग आता हे कसं? हाऊ? मग यासाठी या मागचं महत्त्वाचं कारण हेही मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. महत्त्वाचं कारण काय आहे? देर इज चेंजेस इन दी क्रोमोझोम. तिथे काय होतात? क्रोमोझोममध्ये बदल होतात. आणि हे क्रोमोझोममध्ये बदल कुठे होणार आहे? ॲक्च्युली मेओसिसच्या पहिल्या स्टेपमध्ये प्रोफेज 1 मध्ये. आणि प्रोफेज 1 मध्ये क्रोमोझोम्सचे फ्रॅगमेंट इंटरचेंज होतात. क्रोमोझोममध्ये बदल झाला. पुढे मायटोसिसमध्ये जे होत होतं ना की सेंट्रोमेअर पासून क्रोमोझोम डिवाइड होत होता, पण इथे काय होणार आहे? क्रोमोझोम शुड नॉट डिवाइड फ्रॉम दी सेंट्रोमेअर. इट विल बी डायरेक्ट सेग्रिगेट फ्रॉम इच अदर. हे डायरेक्ट काय होणार? एकमेकांपासून सेग्रिगेट होणार आहे. सेंट्रोमेअर पासून डिवाइड होणार नाही. आणि याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे काय? तर मेओसिस फर्स्टमध्ये होणारी पहिली फेज जी कॅरिओकायनेसिसची असेल, प्रोफेज फर्स्ट. कसं ते आपण पाहूया या ठिकाणी. मग ॲज कम्पेअर टू मायटोसिस, मेओसिस इज ए कॉम्प्लेक्स डिव्हिजन. ओके, मायटोसिसच्या कम्पेअरमध्ये मेओसिस कॉम्प्लेक्स आहे. कसं? हे तुम्हाला 1 बाय 1 कळेल. मग अगेन मेओसिस डिवायडेड इंटू 2 मेजर फेजेस. 2 मेजर फेजेस आहेत. त्यापैकी एक, वन इज कॅरिओकायनेसिस. म्हणजे आधी काय होईल? न्यूक्लिअर डिव्हिजन होईल. दिस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस 1, कारण मेओसिस 1चं पार्ट आहे. ठीक आहे. कॅरिओकायनेसिस अगेन डिवायडेड इंटू दी फेजेस प्रोफेज 1, मेटाफेज 1, anaphase 1 and telophase 1. या 4 फेजेसमध्ये डिवाइड होईल. द लास्ट मीन्स द सेकंड फेज इज ए सायटोकायनेसिस. सेकंड फेज ही काय आहे? दॅट इज ॲन सायटोकायनेसिस. ओके. मग आता न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये पहिली फेज आपण पाहूया, दॅट इज ॲन प्रोफेज 1. प्रोफेज 1 इज ए कॉम्प्लेक्स डिव्हिजन. प्रोफेज 1 जी आहे ती कॉम्प्लेक्स डिव्हिजन आहे. प्रोफेज 1 ॲज कम्पेअर टू ॲक्च्युअल प्रोफेज इन मायटोसिस. मायटोसिसमध्ये होणाऱ्या प्रोफेजच्या कम्पेअरमध्ये हे जे प्रोफेज 1 आहे ही खूप कॉम्प्लेक्स आहे. कारण इन प्रोफेज 1 देर इज नॉट ओनली द कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम. समजतंय? प्रोफेज 1 मध्ये क्रोमोझोमचं फक्त कंडेन्सेशन नाही आहे. मग प्रोफेज 1 मध्ये त्या व्यतिरिक्त काय आहे? प्रोफेज 1 मध्ये कंडेन्सेशन व्यतिरिक्त रिकॉम्बिनेशन सुद्धा आहे. काय आहे तिथे? रिकॉम्बिनेशन सुद्धा आहे. मग प्रोफेज 1 इज कॅरेक्टराइज्ड बाय काय? मी सगळे कॅरेक्टर इथे क्लिअर करतो. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय कंडेन्सेशन ऑफ न्यूक्लिअर मटेरियल. ही एक गोष्ट इथे होईल. सेकंड थिंग काय होणार आहे? सेकंड थिंग इज दॅट इज रिकॉम्बिनेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. आणि होमोलॉगस क्रोमोझोमचं जेव्हा रिकॉम्बिनेशन होतं तर इट इज थ्रू क्रॉसिंग ओव्हर. हे कशाच्याद्वारे होईल? इट इज बाय क्रॉसिंग ओव्हर. हा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होत असेल. आता हे क्रॉसिंग ओव्हरद्वारे होईल. या व्यतिरिक्त मग बाकीचे मॅग्नर आहेत, म्हणजे न्यूक्लिअर एन्व्हेलॉप, न्यूक्लिओलस and other organelles ज्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल, प्लांट असेल तर क्लोरोप्लास्ट असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स असतील, तर हे काय होतील? डिसअपियर्ड. या ठिकाणी काय होतील? हे सगळे डिसअपियर्ड होतील. म्हणजे फक्त क्रोमोझोमचं राज्य, फक्त क्रोमोझोम दिसेल, बाकी दुसरं काही दिसणार
नाही, पण या फेजमध्ये त्याच्या एंडला हे सगळ्या गोष्टी होतील, सुरुवातीला होणार नाही. मग प्रोफेज 1 फॉर द पर्पज ऑफ रिकॉम्बिनेशन, फक्त एवढ्यासाठी, ओनली फॉर रिकॉम्बिनेशन ऑर द क्रॉसिंग ओव्हर, ह्या दोघांसाठी, फक्त या दोघांसाठी देर इज अँड द कॉम्प्लेक्सिटी विल बी इन्क्रीज्ड इन दी प्रोफेज 1. फक्त एवढ्या गोष्टीसाठी प्रोफेज 1ची कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज केली गेली. म्हणजे प्रोफेज 1 हे कितीतरी फेजेसमध्ये, टोटल 5 फेजेसमध्ये डिवाइड केलं आहे प्रोफेज 1ला. लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचायटीन, डिप्लोटीन, डिआयकायनेसिस, 5 फेजेसमध्ये त्याला डिवाइड केलं, फक्त कशासाठी? रिकॉम्बिनेशन पर्पजेससाठी. ते कसं? मग आपण पाहूया दी फेजेस ऑफ दी प्रोफेज 1 काय होतो इथे. देअर फेजेस, प्रत्येक 5 फेजेसमध्ये काय होतं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये क्लिअर केलं. मी डायरेक्ट फेज सुरू करेल. मग यामध्ये फर्स्ट दॅट इज लिप्टोटीन. लिप्टोटीन, लिप्टॉस. लिप्टॉस म्हणजे काय? ग्रीक वर्ड आहे, दोघांची फोड करतो. लिप्टॉस, लिप्टॉस म्हणजे काय? लिप्टॉस म्हणजे थिन थ्रेड. लिप्टॉस म्हणजे काय आहे? थिन थ्रेड. म्हणजे याचा अर्थ टीन म्हणजे क्रोमोझोम. मग इथं थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम होतं, म्हणजे होईल काय लिप्टोटीनमध्ये? देर इज अन condensation, there is an condensation of chromatin material. इथं क्रोमॅटिन मटेरियलचं कंडेन्सेशन होईल. ड्यू टू द कंडेन्सेशन इट विल बी कन्वर्ट इनटू, कंडेन्सेशनमुळे काय होईल? इट विल बी कन्वर्ट इनटू the thin thread like material. काय होईल इथं? थिन थ्रेड लाईक मटेरियल या ठिकाणी तयार केलं जाईल. तर या ठिकाणी काय होईल? थिन थ्रेड सारखं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होईल. कशाचं? क्रोमोझोमचं. म्हणजे एक प्रकारे मी असं सांगेन की क्रोमॅटिन बिकम क्रोमोझोम. क्रोमॅटिन बिकम क्रोमोझोम विच इज ए थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ओके, या ठिकाणी क्रोमोझोम डिस्टिंक्ट होतो, पण ह्या स्टेजमध्ये क्रोमोझोम क्लिअरली दिसेल असं नाही आहे, पण डिस्टिंक्ट होतो. ठीक आहे, तर हे लिप्टोटीन स्टेज आहे. आता यात होतं काय हे बाय फिगर मला तुम्हाला समजावून सांगावं लागेल की हे जे थिन थ्रेड आहेत ना क्रोमोझोमचे, तर ॲनिमल सेलमध्ये जो सेंट्रिओल असतो, तर टुवर्ड सेंट्रिओल, हे टुवर्ड सेंट्रिओल बकेट शेप ॲक्वायर करतात. ते काय करतील? त्यांचे जे थ्रेड्स आहेत हे सेंट्रिओलकडे बकेट शेप, समजा हा सेंट्रिओल आहे, हा सेंट्रिओल आहे, हे थ्रेड आहे, तर या पद्धतीने हे टुवर्ड सेंट्रिओल आहे ना, असं मग असं जातील. एक प्रकारे हा बकेट शेप या ठिकाणी काय केला जाईल? तयार केला जाईल. इज इट क्लिअर? मग इथं काय होईल? दी क्रोमोझोम्स ऑर दी क्रोमॅटिड्स, क्रोमॅटिड्स आर टुवर्ड्स सेंट्रिओल. हे कुठे असेल? सेंट्रिओलकडे असेल. मग फॉर्म बकेट लाईक स्ट्रक्चर. सी हियर, दिस इज ए सेल. त्यानंतर दिस इज द न्यूक्लियस. नॉट कम्प्लिटली डिसअपियर, पण या ठिकाणी स्टार्ट केलं त्याला डिसअपियर होण्यासाठी, बट नॉट कम्प्लिटली डिसअपियर्ड. म्हणून मी इथं पूर्ण क्लिअर स्ट्रक्चर दाखवतो न्यूक्लियसचा. ठीक आहे, याच्या आतमध्ये तुमचे क्रोमोझोम्स आहेत.
मी आता सुरुवातीला दाखवताना डिप्लॉइड कंडिशन पूर्ण दाखवतोय, म्हणजे 4 क्रोमोझोम दाखवतोय इथं, 2 सेट क्रोमोझोमचे. हे असं दाखवलंय, पण ॲक्च्युली होणार काय पुढे पहा. सीआर आता फक्त इथे न्यूक्लियस दाखवतो, हे तुमच्या माहितीसाठी आहे. इथे फक्त न्यूक्लियस दाखवतोय. तसंही काय हरकत नाही आहे पूर्ण सेल दाखवण्यासाठी. ठीक आहे. नाव सी हिअर, टुवर्ड सेंट्रिओल यांनी काय केलंय, बकेट शेप. समजा या ठिकाणी सेंट्रिओल असेल, इकडे कुठेतरी ह्या साईडला न्यूक्लियसच्या बाहेर सेंट्रिओल असेल, तर हे काय झालं की त्यांचा जो डिरेक्शन आहे पहा क्रोमॅटिडची, हे सेंट्रिओलकडे आहे. बकेट शेप. ओके, बकेट शेप असल्या कारणानं द लिप्टोटीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज बकेट स्टेज. प्रश्न विचारलेला आहे नीटमध्ये यावरती. ठीक आहे. इथे क्रोमॅटिड टुवर्ड सेंट्रिओल, सो form bucket like structure, hence this is called as bucket stage. ठीक आहे. हा पार्ट तुम्हाला क्लिअरली समजलेला असेल. खालचा पार्ट मे बी तुम्हाला दिसत नसेल, सॉरी फॉर दिस. इथे घेतो मी बकेट स्टेज. तुम्हाला क्लिअर झालेलं असेल आता बकेट स्टेज. दिस इज अबाउट द लिप्टोटीन. आपण सेकंड स्टेजकडे जाऊया. नाव अनदर स्टेज इज ए झायगोटीन. झायगोटीन, इट इज ए ग्रीक लँग्वेज. झायगॉस, झायगॉस म्हणजे पेरिंग. झायगॉस म्हणजे काय आहे, पेरिंग. आता हे जे 2 क्रोमोझोम मी दाखवले, ते 4 दाखवले होते, हे फक्त मॉडेल म्हणून 2 दाखवले, तुम्ही 4च समजा तिथे. ठीक आहे. मग आता हे जे 2 आहे ते दाखवलेले मी, हे 2 जे आहेत त्यातला एक मेलचा आणि एक फिमेलचा आहे. दोघांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सिमिलर असेल किंवा जेनेटिकल लेवल दोघांचे सिमिलर असेल, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, होमोलॉगस क्रोमोझोम आपण म्हणतो. मग इथं होईल काय झायगोटीनमध्ये, व्हॉट हॅपन इन झायगोटीन. इन झायगोटीन the homologous chromosomes comes together, हे एकत्र येतील and form pairing. त्यावेळेस ते काय करतील, पेरिंग फॉर्म करतील. इट फॉर्म दी पेरिंग झायगोटीन. इट फॉर्म दी पेरिंग फॉर्म केल्या कारणानं द स्ट्रक्चर विल बी फॉर्म. द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द बायव्हॅलेंट स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, बायोव्हॅलेंट. क्रोमोझोममध्ये 2 क्रोमॅटिड असतात म्हणून याला आपण टेट्रॅड सुद्धा म्हणतो, कारण 2 एकत्र आलेत ना. मग 2 क्रोमॅटिड असे 4 झाले, 4 क्रोमॅटिड झाले. टेट्रॅड स्ट्रक्चर या ठिकाणी काय होईल, फॉर्म केला जाईल. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय झायगोटीन. पेरिंग होणे हेच झायगोटीन आहे. अच्छा, पेरिंग झाल्यानंतर पेरिंग का होते, याच्या मागचं कारण काय आहे. हे एकत्र येतात ना, 2 क्रोमोझोम या ठिकाणी काय झालेत, एकत्र आलेत आणि त्यांनी बायोव्हॅलेंट स्ट्रक्चर तयार केला. कसा, हे या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करतो आता त्याच्या फिगरमध्ये. सी हिअर, this is the cell. Now nucleus, homologous chromosome comes together. हे एकत्र आल्यानंतर कसे असतील.
एक क्रोमोझोम आहे, आणि हा अनादर क्रोमोझोम. दोन्ही क्रोमोझोम बाय इट्स लेंथ पेरिंग फॉर्म करतात. पेरिंग फॉर्म होण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण, या दोघांमध्ये या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स तयार होतो जे दोघांना जोडून ठेवतो, दोघांची पेरिंग करून ठेवतो. दॅट कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. that is called as synaptonemal complex. ओके, प्रश्न विचारलेला आहे, the synaptonemal complex formed in which stage? that is an zygote. या स्टेजमध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स फॉर्म केला जातो, आणि ड्यू टू द सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स द बोथ होमोलॉगस क्रोमोझोम विल बी फॉर्म ए बायव्हॅलेंट स्ट्रक्चर. वाय इट इज कॉल्ड एज अ टेट्राव्हॅलेंट. पुढे जाऊन जेव्हा याचे क्रोमॅटिड सेपरेट होतील, कारण सिस्टर क्रोमॅटिड आपण त्यांना म्हणतो, तर त्यावेळेस स्ट्रक्चर कसं तयार होईल पहा. सियर हा सेकंड क्रोमॅटिन जो बरोबर सेंट्रिओलला आहे, ओके. आता झाला हा टेट्रॅड, कारण प्रत्येक क्रोमोझोम काय करतो, दोन दोन क्रोमॅटिड कन्सिस्ट करतं. हे आपल्याला आधीच क्लिअरली माहीत आहे. मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहेत तिथे. सो झायगोटीनमध्ये हे दोघांना जॉईन करून ठेवणारा पार्ट कोणता, दॅट इज सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सिनॅप्टो द पेरिंगला अनादर वर्ड आहे सिनॅप्सिस. प्रश्न विचारलेला आहे, सिनॅप्सिस ऑकर्स इन, सिनॅप्सिस ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम ऑकर्स इन झायगोटीन. सिनॅप्सिस म्हणजेच काय, पेरिंग. त्या सिनॅप्सिसवरून हा वर्ड आहे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. द कॉम्प्लेक्स विच होल्ड द टू होमोलॉगस क्रोमोझोम्स टुगेदर, हेन्स इट इज कॉल्ड एज अ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, जे सिनॅप्सिस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. हे झालं अबाउट दी झायगोटीन स्टेप. ठीक आहे. आता ही जी झायगोटीन स्टेप आहे, याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी इथे तुम्हाला टेट्रॅड दाखवलेला आहे, ठीक आहे, परंतु क्रोमोझोम क्लिअर विजिबल हे तुम्हाला पॅचॅटिनमध्ये होईल. कुठे होईल, पॅचॅटिनमध्ये. झायगोटीनमध्ये होणार नाही. क्लिअर विजिबल क्रोमोझोम दिसतील तुम्हाला पॅचॅटिनमध्ये. आता इथं होमोलॉगस क्रोमोझोममध्ये अट्रॅक्शन असतं, दे हॅविंग द अट्रॅक्शन बिटवीन देम, म्हणून दोघं बरोबर आलेत, आणि दोघांनी इथे मध्ये काय केला, एक प्रकारे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स या ठिकाणी फॉर्म केलेला आहे. नाव नेक्स्ट स्टेज. मग याची कॅरेक्टरिस्टिक फीचर समजले, दोन, पेरिंग आणि सेकंड वन इज फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. पुढे थर्ड स्टेप, दॅट इज पॅचॅटिन. पॅचॅटिन पॅचेस ह्या वर्ड पासून तयार झालं, आणि पॅचेस म्हणजे थिक थ्रेड. पॅचेस म्हणजे काय आहे, थिक थ्रेड. इथे क्रोमोझोम थिक होतो. क्रोमोझोम थिक होतो म्हणजे काय आहे, दोन्हीही क्रोमॅटिड या ठिकाणी फॉर्म झाले असतील, म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड या ठिकाणी काय झाले असतील, फॉर्म झालेले असतील. आता आणखीन एक थिंग मी इथे आधी क्लिअर करतो. इथे सिस्टर क्रोमॅटिड्स क्लिअरली विजिबल. इथे सिस्टर क्रोमॅटिड काय होतील, हे क्लिअरली विजिबल होतील. नाव इन द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, बिकॉज ऑफ द अट्रॅक्शन बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये अट्रॅक्शन असल्या कारणानं द नॉन सिस्टर क्रोमॅटिड कॉइल्ड टुगेदर. इथे काय होतील, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स हे कॉइल्ड होतील. हे बरोबर आहे ना, कॉइल्ड होतील. मग आता इथं क्लिअरली विजिबल क्रोमोझोम्स फॉर्म थिक थ्रेड लाइक स्ट्रक्चर. ठीक आहे. नाउ देर इज कॉइलिंग बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स.
क्रॉसिंग ओव्हर सुरू झालं, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये या ठिकाणी काय होईल, कॉइलिंग होईल. कसं मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवतो. ठीक आहे. नाउ सी हियर, नॉन सिस्टर क्रोमॅटिड काय असतं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. ओके, तुम्हाला दिसतंय इथे काय होईल, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये तुम्हाला कॉइलिंग झालेले दिसेल ह्या दोघांमध्ये. इथे पहा, कॉइल्ड नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स या ठिकाणी काय झालेत, कॉइल्ड झालेत. इन दॅट केस जेव्हा कॉइलिंग होतं ना, ॲट दॅट टाइम देर इज फॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनेशन नोडूल. देर इज फॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनेशन नोडूल. इथे आणखीन एक स्ट्रक्चर तयार झाला आहे. कॉइलिंगमुळे इथे एक सेप स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. कॉइलिंगमुळे इथे एक सेप स्ट्रक्चर तयार झालं, विच इज कॉल्ड ॲज अ चॅझ्मा. बट चॅझ्मा हे पॅचॅटिनमध्ये क्लिअरली व्हिजिबल नाही. जरी तुम्हाला माझ्या फिगरमध्ये क्लिअरली व्हिजिबल दिसत असेल, परंतु ॲक्च्युली चॅझ्मा पॅचॅटिनमध्ये क्लिअरली व्हिजिबल नाही आहे. मग हे क्लिअरली व्हिजिबल नसल्या कारण मी माझीच फिगर तुम्हाला रिपेअर करून देतो थोडीशी, म्हणजे हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊन जाईल. कारण फिगर कन्फ्युजन निर्माण करते. आता ठीक आहे, एक्स शेप्ड स्ट्रक्चर अजून तयार झालेला नाही, पण कॉइलिंग करतायत. कॉइलिंग करतायत. रिकॉम्बिनेशन नोडूल आहे दोघांमध्ये. इथे जे तुम्हाला दिसतंय की रिकॉम्बिनेशन नोडूल, कॉइलिंग पॉसिबल आहे जोपर्यंत सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळत असेल. मग इथे रिकॉम्बिनेशन नोडूल या दोघांमध्ये फॉर्म झालेला आहे. पॅचायटिन स्टेज काय होते, या ठिकाणी एंड होते. इथे सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत ते एकमेकाबरोबर क्रॉस ओव्हर होतात. हे कसे होतात पहा. हे दोन क्रोमॅटिड आहे, असं हे दोन क्रोमॅटिड आहे, हे या पद्धतीने क्रॉसिंग ओव्हर सुरुवात केली. मग हे पुढे पुढे जाईल, असं एक सेप स्ट्रक्चर तयार होतं. जेव्हा हे सेपरेट व्हायला लागतं ना, तर कम्प्लीट एक्स दिसतं. इथे तुम्हाला दिसतं कम्प्लीट एक्स दिसतं, पण ही कधी दिसेल, पॅचॅटिन नंतरच्या स्टेजमध्ये म्हणजे डिप्लोटीनमध्ये दिसेल. जेव्हा असं होईल ना, दिस इज कॉल्ड ॲज अ चॅझमॅटा. नीटमध्ये प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती. रिकॉम्बिनेशन नोडूल पॅचॅटिनमध्ये, क्रॉसिंग ओव्हर पॅचॅटिनमध्ये, परंतु चॅझमॅटा डिप्लोटीनमध्ये. इथे काय झालं, कॉइलिंग झालं म्हणजे काय झालं, क्रॉसिंग ओव्हर झालं. मग इथं क्रॉसिंग ओव्हर का होतं, वाय क्रॉसिंग ओव्हर, कारण आहे क्रॉसिंग ओव्हरमध्ये. इथे काय झालं पहा, हे क्रॉसओव्हर होत असताना नॉन सिस्टर क्रोमॅटिड या ठिकाणी बेंड झालेत. म्हणजे समजा असं क्रोमॅटिड होतं, हे काय झालं, सी हियर, असं झालं. म्हणजे या ठिकाणी बेंड झालेलं दिसतोय. कारण काय आहे याच्यामागचं, कारण काय आहे याच्यामागचं कारण काय आहे, तर इथे 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 एक छोटंसं कट घेतलं गेलंय. देर इज कट ऑर निक, छोटंसं कट घेतलं गेलं किंवा निक, म्हणजे हे एन्झाईम बेस्ड प्रोसेस झाले. इथे एन्झाईम आहे. हे निक फॉर्मेशन कोण करतं, दिस निक फॉर्मेशन इज बाय एंडोन्यूक्लियस एन्झाईम. जसं आपल्याकडे पाईप असतो लोखंडी, त्याला मध्ये कट केला तर तो बरोबर बेंड होतो, बरोबर त्या ठिकाणी काय होतो, तो बेंड होतो. तसंच इथं आहे.
इथे थोडंसं कट घेतलं गेलं तर हा काय झाला, हा असा बेंड झाला. हा बेंड झाला म्हणून लगेच काय झालं, दुसऱ्याबरोबर तो लगेच हा दुसऱ्या या ठिकाणी याच्याबरोबर क्रॉस झाला, म्हणजे दोन्हीही बेंड होणार आहे. हे कोण काय केलं, न्यूक्लियस. आता बेंड झाला म्हणजे लगेच त्याला तसं ठेवलं जात नाही, त्याला लगेचच जॉईनही केलं जातं. म्हणजे समजा तुम्ही थोडा वेळ समजा की पहा, इथे हा शॉर्ट कट घेतला, इथे कट घेतला, इथे कट घेतल्या कारण हा बेंड झाला, हा इथे कट घेतलेला आहे मी, मग खालचा पार्ट हा असा बेंड झाला आहे, बरोबर. हा इथे कट घेतल्या कारणाने पॉसिबल आहे, मग त्याला जॉईन पण करायचं आहे. मग इट विल बी जॉईन, हे जॉईन होईल, इट इज जॉईनिंग, अँड धिस जॉईनिंग बाय अन एन्झाईम, हे एका एन्झाईमने जॉईन होईल, दॅट इज कॉल्ड ॲज लायगेज एन्झाईम. हे जॉईनिंग कोणाद्वारे आहे, लायगेज एन्झाईमद्वारे जॉईनिंग आहे. समजत नसेल तर परत मागे जा आणि पुढे करा, ठीक आहे. पण हे समजून घेणं गरजेचं आहे. एन्झाईम, कोणतं एन्झाईम इथे काय काम करतोय. कटिंग एन्झाईम कोण झाला, एंडोन्यूक्लियस, आणि जॉईनिंग एन्झाईम कोण झाला, लायगेज. ह्या दोघांचं एकत्रपणे, म्हणजे हे दोन्हीही एन्झाईम एकत्र रिकॉम्बिनेशनसाठी काम करतायत, ऑर दी क्रॉसिंग ओव्हरसाठी काम करतात. त्या दोन्हीही एन्झाईम एकत्र म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे रिकॉम्बिनेज एन्झाईम. दी क्रॉसिंग ओव्हर बिकॉज ऑफ रिकॉम्बिनेज. आणि रिकॉम्बिनेज हा एन्झाईम दोन एन्झाईम पासून तयार झाला, लायगेज अँड एंडोन्यूक्लियस. ठीक आहे, लायगेज अँड एंडोन्यूक्लियस. लायगेज इज द जॉईनिंग एन्झाईम, एंडो आतून कट करणारा, न्यूक्लियर मटेरियलला कट करणारा. हा काय करतो, एक जॉईन करतो, एक कट करतो, दोघांना एकत्र रिकॉम्बिनेज एन्झाईम. इज इट क्लिअर. या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल किंवा हा कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. इथे क्रॉसिंग ओव्हर का घडलं यामागचं हे मोठं कारण. मी पुढे जातो आता. मग आफ्टर पॅचॅयटीन नंतरची पुढची स्टेप आहे देर विल बी डिप्लोटीन. आता क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे, क्रॉसिंग ओव्हर झाल्या कारणानं आता क्रॉसिंग ओव्हर एंड व्हायला सुरुवात होईल. क्रॉसिंग ओव्हर हा आता एंड व्हायला सुरुवात होईल. मग एंड होण्यासाठी काय होईल, क्रॉस ओव्हर झालेल्याला पूर्ण आता मिक्स व्हावंच लागेल आणि मग नंतर त्यांना सेपरेट व्हावं लागेल. आता इथे आहे, मिक्स होईल, मग नंतर परत सेपरेट व्हायला सुरुवात करतील. ठीक आहे, मग मी इथे जातो फोर्थ स्टेप, दॅट इज ॲन डिप्लोटीन. ही फोर्थ स्टेप आहे डिप्लोटीन. डिप्लोटीन characterized by initiation of terminalization of crossing over. मग क्रॉसिंग ओव्हरचं टर्मिनलायझेशन होतं कसं, बट ॲक्च्युली टर्मिनलायझेशन इथे नाही आहे. टर्मिनलायझेशनची सुरुवात करून घ्यायची, म्हणजे त्यासाठी साईन द्यायचे. टर्मिनलायझेशन इज कॅरेक्टराइज्ड बाय लास्ट स्टेप, दॅट इज डायकायनेसिस. पण इथं त्याची सुरुवात होईल. मग ही सुरुवात कशाद्वारे आहे, मग कसं, मग इथं काय होईल, रिकॉम्बिनेशन नोडूल होता, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स होता, बरोबर. हा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स काय करत होता, दोघांना एकमेकाबरोबर जॉईन करत होता, बरोबर. पण आता इथं डिप्लोटीन, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय, एनसीईआरटीनं म्हटलं रिकॉग्नाइज्ड बाय. कसं तुम्ही डिप्लोटीनला रिकॉग्नाइज करणार, मग कॅरेक्टराइज्ड बाय कसं, डिझोल्यूशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. दोन्ही होमोलॉगस क्रोमोझोमला धरून ठेवण्यासाठी जो कॉम्प्लेक्स होता तो काय होतो, इथं डिझॉल्व्ह होतो. डिझोल्यूशन ऑफ द सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. परत मी तुम्हाला सांगितलं ना, हे असं होतं ना, हे कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह झाला, हे कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होईल, डिझॉल्व्ह झालं कारण आता हा आतमध्ये असं. मग आता काय झालं, तुम्ही इथे पाहताय, इथे या पद्धतीने असं गेल्यानंतर दोन्ही साईडला, मी इथे पण दाखवतो, इथे पण दोन्ही साईडला पहा एक्स शेप्ड स्ट्रक्चर दिसतोय. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होईल, चार्जमॅटा या ठिकाणी क्लिअरली व्हिजिबल होईल. इन दिस स्टेज दॅट इज ॲन डिप्लोटीन. होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकापासून सेपरेट व्हायला सुरुवात होतील. होमोलॉगस क्रोमोझोम स्टार्ट रिपल्शनसाठी त्यांना ॲक्च्युअल स्टेज अशी आहे, अशी समजून घ्या, अशी
रिपल्शन ज्यावेळेस करेल असं होईल, एक्स शेप्ड स्ट्रक्चर. स्टार्ट रिपल्शन ड्यू टू दॅट दी चार्जमॅटा क्लिअरली व्हिजिबल. प्रश्न विचारलेला आहे, चार्जमॅटा कधी क्लिअरली व्हिजिबल होतो, कोणत्या स्टेजमध्ये क्लिअरली व्हिजिबल आहे. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स हा काय झाला, डिझॉल्व्ह झाला. त्यानंतर चार्जमॅटा आता क्लिअरली व्हिजिबल होईल. नाउ सी हियर, दिसतंय तुम्हाला क्लिअरली. दिस इज ॲन एक्स शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज चार्जमॅटा. प्रश्न पण विचारलेला आहे, ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर द एक्स शेप स्ट्रक्चर इज फॉर्म कॉल्ड ॲज चार्जमॅटा. मग इथं चार्जमॅटा काय होईल, क्लिअरली व्हिजिबल असेल ड्युरिंग डिप्लोटीन. दोन महत्त्वाचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत हे त्या डिप्लोटीनचे आहेत. ठीक आहे. आता काही व्हर्टेब्रेट आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा जो oocyte आहे त्यांच्या oocyteमध्ये डिप्लोटीन ही स्टेज खूप जास्त काळ चालते. आता हे कसं मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करेल. ह्युमन बिईंग आहे, ह्युमन फिमेलमध्ये ओवा फॉर्मेशन होतं गॅमेटोजेनेसिसच्या वेळेस, परंतु ओवा फॉर्मेशन सेकंडरी oocyte स्टेजला, ओवा फॉर्मेशनचे स्टेप आहेत गॅमेटोजेनेसिस फिमेलमध्ये. गॅमेटोजेनेसिस स्टेप कसे आहेत तुम्हाला सांगतो. आधी प्रीमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, मॅच्युअर्ड फॉलिकल. फॉलिकलवरती स्ट्रक्चर आहे, त्याच्या आतमध्ये oocyte आहे. मग आधी प्रायमरी oocyte, त्यानंतर सेकंडरी oocyte आणि नंतर शेवटी ॲक्च्युअल oocyte. सेकंडरी oocyte स्टेज म्हणजेच मेओसिस फर्स्ट स्टेज, ही मेओसिस फर्स्ट स्टेज. मग ह्या मेओसिस फर्स्ट स्टेजमध्ये सेकंडरी oocyte जो आहे तो आहे त्याच कंडिशनमध्ये प्रेझेंट असेल. हे कितीही काळ राहू शकतं. काही व्हर्टेब्रेटमध्ये तर इयरभर पण राहू शकतो, काही मंथपासून काही इयरपर्यंत राहू शकतो. इज इट क्लिअर. जेव्हा कधी स्पर्म त्याच्या जवळ येतो तर त्यावेळेस काय होतं, ॲक्टिवेट होतो, मेओसिस सेकंड कंप्लीट होते आणि मग नंतर फर्टिलाइज होतो. ही फर्टिलायझेशनच्या पूर्वीची कंडिशन आहे. पण काही व्हर्टेब्रेटमध्ये सगळ्यांमध्ये अशी कंडिशन नाही आहे. पण हे ध्यानात ठेवा, त्यावरती प्रश्न पण विचारलेला आहे. सो ठीक आहे, दिस इज अबाउट द डिप्लोटीन. द लास्ट स्टेप ऑफ द प्रोफेज, या प्रोफेजची लास्ट स्टेप आहे दॅट इज डियाकायनेसिस. डियाकायनेसिस म्हणजे सेपरेशन ऑफ द क्रोमोझोम, बट ॲक्च्युली कंप्लीट सेपरेशन होत नाही, पण टर्मिनलायझेशन स्टार्ट होतं. हाऊ यू विल रिकग्नाइज दिस स्टेज, यू विल बी रिकग्नाइज दिस स्टेज बाय टर्मिनलायझेशन ऑफ क्रॉसिंग ओव्हर. होतं काय ह्या स्टेजमध्ये, आता हे जे क्रॉसओव्हर झालेले फ्रॅगमेंट आहेत ना, मग समजा हा क्रोमोझोम बी, हा क्रोमोझोम ए क्रोमोझोमचे फ्रॅगमेंट बी क्रोमोझोममध्ये जाईल आणि बी क्रोमोझोमचं फ्रॅगमेंट ए क्रोमोझोममध्ये चाललं जाईल. हा चेंज आहे. हे चेंज कसं मी तुम्हाला डीआय कायनेसिसमध्ये क्लिअरली दाखवेल. मग डीआय कायनेसिस हा टर्मिनलायझेशन या ठिकाणी होते, ज्या ठिकाणी चार्जमा हा झिप मॅनरमध्ये सेपरेशन करतो. चार्जमा हा काय करतो, झिप लाईक मॅनर सेपरेशन. झिप लाईक मॅनर अशा स्टेजमध्ये आहात तुम्ही, आता अशा स्टेजमध्ये. ठीक आहे, हे सेपरेट होते पहा, लाईक दिस. समजते ना तुम्हाला मी काय म्हणतोय तुम्हाला. सियर हा चार्जमेटा आहे, झिप लाईक मॅनर, हे पहा सेपरेट होतोय या पद्धतीने. अजून असाच आहे, ॲनाफेजला असं होईल. हे दोन क्रोमोझोम एकमेकाला याच पद्धतीने कनेक्ट राहतील. मेटाफेजमध्ये सुद्धा बरोबर इक्वेटोरला अरेंज होतील.
इक्वेटोरला अरेंज झाल्यानंतर मग ॲनाफेजला असे सेपरेट होतील. मग समजा इथे सेंट्रोमेअर आहे, इथे सेंट्रोमेअर आहे, पण सेंट्रोमेअर पासून तुटत नाही, तर हे दोन क्रोमोझोम जे एकमेकाला कनेक्टेड आहे ना, हे दोन क्रोमोझोम एकमेकापासून असे दोन पोलला चालले जातील, सेपरेट होतील. मी काय बोलतो समजते? याच्यातच मी तुम्हाला ॲनाफेज आणि मेटाफेज दोन्ही पण सांगितलं. इथं काय होतं, ठीक आहे. म्हणजे फक्त झालं काय, हे सेपरेशन, टर्मिनेशन, इथं क्रॉसिंग ओव्हर कंप्लीट झालं, फ्रॅगमेंट एक्सचेंज झाले, रिकॉम्बिनेशन कंप्लीट झालं, ठीक आहे. पण क्रोमोझोम एकमेकापासून अजून सेपरेट झालेले नाही, हे सेपरेशन अजून बाकी आहे. हे आहे असेच राहतील. ॲनाफेजच्या वेळेस काय होतील, हे सेपरेट होतील. इज इट क्लिअर? मग इथं डी आय कायनेसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय दॅट इज ॲन टर्मिनलायझेशन. मग टर्मिनलायझेशन यावेळेस काय होईल, क्रोमोझोम किंवा चाजमॅटा जो आहे तो झिप लाईक मॅनरमध्ये सेपरेट होईल. इथं चाजमॅटा सेपरेट इन झिप लाईक मॅनर. फायनल स्टेप होती, स्पिंडल फायबर पण फॉर्म झालेत. मग इथं स्पिंडल विथ क्रोमोझोम्स अरेंजमेंट होईल, ठीक आहे. या व्यतिरिक्त न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर एनवेलोप विल बी डिसअपियर्ड. न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस दोन्ही पण या ठिकाणी काय होतील, बोथ विल बी डिसअपियर्ड, ठीक आहे. एक प्रकारे स्पिंडल फायबर फॉर्म झाले, त्याला क्रोमोझोम अरेंज झाले, याचा अर्थ दिस इज द ट्रान्झिशन स्टेप टू दी मेटाफेज. ही स्टेप कुठे गेली आता, ट्रान्झिशन, हे ट्रान्झिशन होतंय मेटाफेजकडे, ठीक आहे. क्रोमोझोम इथे कसे असतील मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवतो. जरी त्यांनी डिसअपियर म्हटलेलं असेल तरी काही प्रमाणामध्ये बाकी असतील, कारण आपण मायटोसिसच्या वेळेस बघितलेलं आहे की न्यूक्लियर एनवेलॉप मेटाफेजमध्ये कंप्लीटली डिसअपियर्ड होतो. आता तुमचे क्रोमोझोम असे आहेत सी, हे असं दाखवण्याचं कारण असं आहे, हा पार्ट तुम्ही पाहताय मी रेड कलरनं दाखवलेला आहे, जो दुसऱ्या क्रोमोझोममध्ये ह्या क्रोमोझोममध्ये आला आहे, आणि ह्या क्रोमोझोममध्ये सेकंड क्रोमोझोम जो आहे तिथेही सिमिलर कंडिशन असेल. फ्रॅगमेंट एक्सचेंज झालेले आहेत, म्हणजे रिकॉम्बिनेशन झालेलं आहे, बरोबर. इथं क्रॉसिंग ओव्हर कंप्लीटेड, ओके. त्यानंतर सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम्स, होमोलॉगस क्रोमोझोम एक्सचेंज्ड. सेगमेंट जे आहेत ते होमोलॉगस क्रोमोझोमचे काय होतील, एक्सचेंज होतील. इज इट क्लिअर? आता या ठिकाणी आपला हा पार्ट पूर्ण झाला आहे. टी आय कायनेसिसमध्ये काय काय झालं आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं बघितलेल्या आहेत. नाऊ द स्टेप विल बी ट्रान्झिट इन टू द मेटाफेज. मी सांगितलं तुम्हाला मेटाफेजमध्ये काय होतं. स्पिंडल फायबर ऑलरेडी फॉर्म झालेले आहेत, आता खूप जास्त नाही,
लिहिताना वाटतं तुम्ही शीटमधून लिहा. ठीक आहे, स्पिंडल फायबर ऑलरेडी फॉर्म झालेले आहेत. काय होईल, मेटाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय कंप्लीट डिसअपिअरन्स ऑफ द न्यूक्लियोलस अँड न्यूक्लियर एनवेलोप. एक. दुसरं, सेकंड थिंग, सेंट्रिओल कम्प्लिटली सेपरेट टुवर्ड्स पोल. तसं ते DI कायनेसिसमध्येच होत होतं, जे पोलला सेंट्रिओल आलेले असतील DI कायनेसिसमध्ये टाका. इथं सेंट्रिओल काय होतील, गेट पोलार पोझिशन, सेंट्रल पोलार पोझिशन घेतील. आता इथं क्रोमोझोमल फायबर्स तुम्हाला माहीत आहे, दोन्ही प्रकारचे क्रोमोझोमल फायबर्स. आणि तुमचे हे क्रोमोझोम्स. एक्सचेंज झालेला पार्ट, एक्सचेंज झालेला पार्ट. एक्सचेंज झालेला पार्ट. ओके, तुम्हाला हा कन्सेप्ट इथं क्लिअर होत असेल. हे कुठे आलेत, बरोबर सेंटरला, इक्वेटोर रिजन. इक्वेटोर. दिस इज ॲन मेटाफेज फर्स्ट. ठीक आहे, इथे फायबर तुम्हाला माहीत आहे. समजा हा कंटिन्युअस फायबर असेल तर हे दोन डिसकंटिन्युअस फायबर आहे. नेक्स्ट स्टेपला घेऊन जातो तुम्हाला ॲनाफेज फर्स्टकडे. कन्सेप्ट क्लिअर होत असेल तुम्हाला. झालं नाही तर मला तुम्ही नंतर प्रश्न विचारू शकता, परंतु इथे या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. ॲज लाईक मेटाफेजमध्ये जसं झालं होतं, फक्त ही मेटाफेज फर्स्ट आहे. इथं काय होईल, दोन्हीही क्रोमोझोम बरोबरी नसतील आणि ते काय होतील, इक्वेटोरला अरेंज केले जातील. त्यानंतर नेक्स्ट वन इज ॲनाफेज. काय होतं ॲनाफेजमध्ये, ॲनाफेज 1 मायटोसिस आणि मेओसिस 1 मध्ये हा मोठा फरक आहे. हा मोठा फरक काय आहे माहिती आहे, मी तुम्हाला त्यावेळेसच क्लिअर केलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. लास्ट लेक्चर सेपरेटली त्यासाठी आहे, काही जणांना जर इथं क्लिअर होत नसेल ना, एकदा लास्ट लेक्चर परत एकदा त्यांना पाहून घ्यावं लागेल, तेव्हा त्यांना क्लिअर होईल प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी. आता इथं होईल काय, ड्यू टू दी क्रोमोझोमल ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे, मी मायटोसिसच्या वेळेस तुम्हाला क्लिअर केलेली आहे. ड्यू टू दी क्रोमोझोमल ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय होईल, देर इज शॉर्टनिंग ऑफ दी इंटर क्रोमोझोमल फायबर, म्हणजे डिस्कंटिन्युअस फायबर आपण ज्याला म्हणूया, किंवा क्रोमोझोमल फायबर. क्रोमोझोमल फायबरचं शॉर्टनिंग होतं. ड्यू टू दी शॉर्टनिंग व्हॉट आपण, देर इज सेपरेशन ऑफ, हे दोन क्रोमोझोम आहेत काय होतील आता, सेपरेट होतील अँड मूव्ह टुवर्ड्स दी अपोजिट पोल. नंतर अपोजिट पोलकडे काय होतील, ते मूव्ह होतील. कधीही ध्यानात ठेवा, मूव्ह होत असताना सेंट्रोमेअर जो आहे तो टुवर्ड्स पोल असतो. मी तुम्हाला मायटोसिसमध्ये दाखवलंय, बोललो नव्हतो. टुवर्ड्स पोल. ओके, एक्सचेंज झालेले क्रोमोझोम दाखवतो इथे.
इथे हा एक्सचेंज झालेला पार्ट दाखवतो. ठीक आहे ना. नॉट डिवाइड फ्रॉम द सेंट्रोमेअर, इट इज ॲन ॲनाफेज 1. आणि ॲनाफेज 1च काय करतो, इथं रिडक्शन दाखवतो. ॲक्च्युली ॲनाफेज 1 जे आहे ते रिडक्शन, म्हणजे ज्या ठिकाणी 2 सेट होते ना डिप्लॉइडमध्ये, तर आता काय झालेत, ॲनाफेजमध्ये 4 सेट झाले पूर्ण, पण सेपरेशन 2 सेट खाली 2 सेट वरती. इथे या पद्धतीने काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. म्हणजे हॅप्लॉइड कंडिशन, सॉरी 2 सेट होते, 1 सेट खाली 1 सेट वरती, या पद्धतीने चालला जाईल. मी इथे तुम्हाला क्लिअर करतो. ॲनाफेज देर इज नो डिव्हिजन फ्रॉम सेंट्रोमेअर. सेंट्रोमेअरमधून डिव्हिजन होत नाही. क्रोमोझोम्स सेग्रिगेट, डायरेक्ट क्रोमोझोम सेपरेट होतात, सेग्रिगेट फ्रॉम इच अदर. ॲट धिस स्टेज द रिडक्शन कन्फर्मेशन इज देअर. ह्या स्टेजला काय होतं, रिडक्शन कन्फर्मेशन आहे. रिडक्शन इथं कन्फर्म होतो. ठीक आहे. मग आता इथं काय होतोय, सेल हा इलॉंगेट होतोय, या पद्धतीने सेल हा इलॉंगेट होतोय. म्हणजे शेवटी टेलोफेजमध्ये काय होणार आहे, टेलोफेज फर्स्टमध्ये मग सेपरेट न्यूक्लियस या ठिकाणी फॉर्म होतील आणि सायटोप्लाझम हा काय झालेला असेल, या पद्धतीने इलॉंगेट झालेला असेल. त्यानंतर न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमल मटेरियल हा काय झालेला असेल, सेपरेट झालेला असेल आहे. त्या पद्धतीने ॲक्च्युली ट्रान्झिशन स्टेप आहे, म्हणजे ती मेओसिस सेकंडकडे ट्रान्झिट होते. यावेळेस मेओसिस सेकंडकडे ट्रान्झिट होते. मग दाखवताना वाटलंच तर मी याच पद्धतीने तुम्हाला दाखवतो. हे कन्सिडर करा. कन्सिडर करा म्हणजे काय कन्सिडर करायचं, एक्सचेंज झालेले फ्रॅगमेंट हे तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. एक्सचेंज झालेले फ्रॅगमेंट कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे. दिस इज ॲन टेलोफेज 1. याला आपण काय म्हणतो, टेलोफेज 1. ओके. नाव सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये सेम आहे. सेल प्लेट फॉर्मेशन आणि क्लीवेज. प्लांटमध्ये सेल प्लेट फॉर्मेशन आणि ॲनिमलमध्ये क्लीवेज. आता इथे काय होणार आहे, हे दोन्हीही सेपरेट होतील. ॲज लाईक धिस. फक्त आता ह्या क्रोमोझोमची स्टेज इथं आतमध्ये तुम्ही दाखवायची. नाव 2 डॉटर हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म, नॉट गॅमेट. कारण जोपर्यंत मेओसिस सेकंड फॉर्म होत नाही, तोपर्यंत गॅमेट फॉर्मेशन होत नाही. पण आता इथे 2 डॉटर हॅप्लॉइड कंडिशन्स फॉर्म झालेल्या आहेत. इथपर्यंत तुम्हाला समजतंय. दिस इज ॲन मेओसिस फर्स्ट. मेओसिस फर्स्ट नंतर मध्ये इंटरकायनेसिस आहे. इंटरकायनेसिस म्हणजे इंटरफेज नव्हे तर इंटरकायनेसिस आपण म्हणतो, कारण एक डिव्हिजन झाले तर नेक्स्ट डिव्हिजनच्या आतमध्ये इंटरफेज असतो, विच इज सेम ॲज लाईक इंटरफेज, बट एक स्टेप त्याच्यामध्ये नसते. म्हणजे जसं मायटोसिसमध्ये होत असताना इंटरफेजमध्ये एस फेज आहे, दॅट इज रेप्लिकेशन ऑफ DNA, पण इथे तसं होत नाही. देर इज रेप्लिकेशन ऑफ DNA ॲब्सेंट. ते कसं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. चांगल्या पद्धतीने समजून घ्या. व्हिडिओ तुम्हाला परत रिवाईज करण्याची गरज पडली तरी पहा. ठीक आहे. टास्क हा पॉईंट पूर्ण झाल्यानंतरच होईल. म्हणजे शेवटचा टास्क जो आहे मी तुम्हाला शेवटच्या लेक्चरनंतर देईल. एक लेक्चर आपल्याला याच्यामध्ये वाढतोय, हरकत नाही, पण प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. थँक्यू.